नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अपकमिंग जितक्या काही एक्झाम आहेत, राज्यसेवा असेल, संयुक्त पूर्व परीक्षा असेल, तुमची पोलीस भरती असेल किंवा समाज कल्याण विभागाअंतर्गत जी भरती होणार आहे ती परीक्षा असेल, सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या चॅनलवरती मोफत मार्गदर्शन दिलं जात आहे केसागर पब्लिकेशन तर्फे. आज आपण हे फर्स्ट सेशन कंडक्ट करतोय. समाज कल्याण विभागाअंतर्गतच्या एक्झाम होणार आहेत. बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांची डिमांड होती, सो आपण आज सेशन कंडक्ट करतोय. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे, या एक्झामचा जो सिलेबस आहे तो सिलेबस विद्यार्थ्यांनी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि सिलेबसमध्ये सर्वात जास्त वेटेज जे आहे ना, समाज कल्याण हा जो तुमचा भाग येतो किंवा सब्जेक्ट म्हणा, तर त्याच्यासाठी चांगली पुस्तकं वापरणं फार महत्त्वाचं आहे. कारण का, बाकीचा जो कॉमन भाग आहे त्याचे मार्क्स सगळ्यांनाच मिळणार आहेत, पण हा जो पार्ट आहे समाज कल्याणचा, तर जो विद्यार्थी कॉन्सेप्ट क्लिअर करेल, थेरी व्यवस्थित वाचेल, त्याच विद्यार्थ्यांना समाज कल्याणाअंतर्गत जे क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्याचे आन्सर येणार आहे. ठीक आहे, याच्यासाठी आपण आज इथं बघणार आहोत की प्रिव्हियस इयरचा जो क्वेश्चन पेपर आहे तो कसा होता. लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस जे आहे ना, तुम्हाला भरपूर ठिकाणी मिळून जाईल. बरोबर, आज मी पण तुम्हाला ॲनालिसिस करून देते, पण तुम्ही स्वतः जेव्हा हा पेपर बघता ना, तेव्हा तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह होतोय का, आणि जर होत असेल तर का होतोय, आणि होत नसेल तर का होत नाही, हे दोन आन्सर तुम्हाला माहीत असले पाहिजे. ठीक आहे, पण जेव्हा आपण इथं ॲनालिसिस घेऊ तेव्हा 100% तुम्हाला लक्षात येईल की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस पाहणं आणि स्वतः ॲनालिसिस करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर समाज कल्याण अंतर्गत ही जी एक्झाम आहे, या परीक्षेसाठी आपल्या पब्लिकेशनचे बेस्ट बुक अवेलेबल आहेत. पुस्तकं आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण अवेलेबल आहेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती पण आहेत, आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर पुस्तक विक्रेत्यांकडे किंवा आपल्या केसागर बुक हाऊसला पुस्तकं मिळून जातील. ठीक आहे, तर बघा, मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट बुक जर तुम्ही बघितलं तर समग्र समाज कल्याण अध्ययन हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये मिळत आहे. इथं तुम्हाला विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट अ, समाज कल्याण अधिकारी गट ब, इथं समाज कल्याण अध्ययन हा जो घटक आहे ना, या घटकाचा जो अभ्यासक्रम आहे ना, त्याच्यानुसार हे पुस्तक बनवलेलं आहे. लेखक आहेत प्राजक्ता मॅडम आणि अनुराधा मॅडम, केसागर पब्लिकेशन. पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळेल, 8 दिवसामध्ये पुस्तक मिळून जाईल. याच्या व्यतिरिक्त जर या एक्झामसाठी तुम्हाला अजून काही पुस्तकं पाहिजे असतील तर तुम्ही ऑदर एक्झाममध्ये जावा. ऑदर एक्झाममध्ये तुम्ही सोशल वेलफेअरमध्ये जावा. इथं तुम्हाला सगळी पुस्तकं मिळतील. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान अभियांत्रिकी घटक आहे ना, हे पण विद्यार्थ्यांना थोडंसं डिफिकल्ट वाटतंय की अरे याचं कंटेंट आम्हाला कुठंच मिळत नाही. पण कंटेंट शोधण्यामध्ये टाइम घालवू नका, बेस्ट बुक आहे. एकच पुस्तक वापरा, तुम्हाला कोणताही क्वेश्चन तिथं अडणार नाही. ठीक आहे, तर 37वी सुधारित आवृत्ती तुम्हाला इथं मिळत आहे. तर हेही पुस्तक आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे, लक्षात घ्या. आणि या पुस्तकामधून तुम्ही विज्ञान आणि अभियांत्रिकीचा जो भाग आहे तो कंप्लीट करू शकता. ठीक आहे, ओके. याच्या व्यतिरिक्त अजून काही पुस्तकं आहेत, मी तुम्हाला इथे दाखवते. अँड इंट्रोडक्शन टू सोशिओलॉजी, जर तुम्हाला सचदेवा सरांचं पुस्तक वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. बुद्धिमत्ता चाचणीसाठी पुस्तक आहेत. भारतातील समाज कल्याण आणि समाज कल्याण प्रशासन, हेही एक बुक बेस्ट आहे. बघा, ज्यांना एक्झाम क्रॅकच करायची आहे, ठीक आहे, असे विद्यार्थी थेरी वाचतात. लक्षात घ्या, त्यांना एक द्यायची म्हणून एक्झाम नाही द्यायची, तर क्रॅकच करायची आहे. मला या अटेम्प्टमध्ये काही करून एक्झाम क्रॅक करायची आहे. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ही पुस्तकं वापरून ही जी एक्झाम आहे आपला बेस्ट इथं अटेम्प्ट देऊ शकतो. थोडंसं आपण क्वेश्चन बघूया आता. बघा, प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आहे. क्वेश्चन दिसतात का बघा, दिसत नसतील तर मी क्वेश्चन झूम करते, पण आय थिंक मला वाटतं क्वेश्चन दिसत असतील. ठीक आहे, एकच मिनिट थांबा. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पहिला क्वेश्चन आहे की समाज कार्यातील स्वयंनिर्णयाचं तत्व म्हणजे काय. बघा, क्वेश्चन आहे, समाज कार्यातील स्वयंनिर्णयाचं तत्व म्हणजे काय. ऑप्शन आहे समाज कार्यकर्त्याने स्वतः निर्णय घेणं. दुसरा ऑप्शन आहे समस्याग्रस्त व्यक्तीने निर्णय घेणं.
तिसरा ऑप्शन आहे समाजातील पुढाऱ्यांनी निर्णय घेणं आणि चौथा ऑप्शन आहे सरकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घेणं. क्वेश्चन सोपा वाटतोय, फार सोपा वाटतोय, पण आन्सर आलं पाहिजे. बरोबर, आन्सर इथं आलं पाहिजे. बघा आता इथं आपल्याला काय माहित पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला समाजकार्य म्हणजे काय ही संकल्पना क्लिअर पाहिजे. समाजकार्य म्हणजे काय, ठीक आहे, म्हणजे काय. त्याच्यानंतर तुम्हाला समाजकार्याची तत्व करायची आहेत, समाजकार्याची मूल्य आहेत, समाजकार्याची उद्दिष्ट आहेत. या सगळ्यांवरती आयोगाकडून क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. इव्हन समाजकार्याच्या डेफिनेशन पण आपल्याला विचारल्या जातात. तर क्वेश्चन दिसताना फार साधा सोपा दिसतोय. आता इथं तुम्ही इलिमिनेशन करू शकता. पुढाऱ्यांनी निर्णय घेणं येईल का, नाही येणार. सरकारी अधिकाऱ्यांनी घेणं नाही येणार. आता इथं समस्याग्रस्त व्यक्ती आणि स्वतः निर्णय अंदाजे गेस करू शकता. स्वयं निर्णय म्हणजे काय, स्वतः निर्णय. ठीक आहे, पॉसिबिलिटी ही आहे की तुम्हाला उत्तर येईल. पण जर क्वेश्चन फिरवून विचारला किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा विचारला, किंवा आपण असं समजूया की आपल्याला समाजकार्याच्या मूल्यावरती क्वेश्चन विचारलाय, तत्वांवरती विचारलाय, उद्दिष्टांवरती विचारलाय, किंवा एखादी डेफिनेशन विचारली, तर अशा वेळेस आपले मार्क जाऊ नये, कारण या एक्झामला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, ओके. तर आता याच्यासाठी कोणत्या लेवलची आपली तयारी असली पाहिजे, थोडक्यात आपण बघूया की किती कंटेंट आपण कव्हर केलं पाहिजे. ठीक आहे, ओके. बघा झूम करूया आपण थोडंसं, म्हणजे तुम्हाला कंटेंट दिसून जाईल. चला बघा, मी इथे समाजकार्याची तत्व घेतलेली आहेत. समाजकार्याची तत्व तुम्हाला हे सगळं करायचं आहे. प्रिन्सिपल्स ऑफ सोशल वर्क लक्षात घ्या. विद्यार्थी फक्त क्वेश्चन आन्सर करतात या एक्झाम मध्ये. जर तुम्हाला समाजकार्य अध्ययन याच्यामध्ये जर मार्क्स मिळवायचे असतील, फक्त पीवायक्यू अनालिसिस बघून चालणार नाही. ओके, तर तुम्हाला थेरॉटिकल पार्ट स्वतः कव्हर करावा लागेल. समाजशास्त्र, समाज कल्याण काय आहे, किंवा प्रशासन म्हणजे काय, समुदाय संघटन म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे, तर तुम्हाला उत्तर येणार आहेत. बघा, समाजकार्य काय करतं, विविध क्षेत्रामध्ये सेवा देतं. ठीक आहे, ओके. इतकं कंटेंट तुम्हाला करायचं आहे, तर तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह होईल. मानव आणि त्यांचं जे वातावरण आहे ना, यांच्यातील समाजकार्य विशेष लक्ष देतं. बघा, ओके, विशेष लक्ष देतं. ठीक आहे. सेवा देणं, सामाजिक न्यायाची स्थापना करणं, सहभागाला मान्यता देणं, मानवी नातेसंबंधांना महत्त्वाचं मानणं, ही समाजकार्याची वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन. इथं तुम्हाला समाजकार्याचे दृष्टिकोन सुद्धा विचारू शकतात. लक्षात घ्या, जसं की पहिला दृष्टिकोन आहे सेवा देणं, न्यायांची स्थापना करणं, सहभागाला मान्यता देणं, मानवी नातेसंबंध महत्त्वाचं मानणं. आता हे तुम्हाला क्वेश्चन बनतो इथं, बरोबर. तर हे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन लक्षात घेऊन प्रत्येक समाजकार्य करताना व्यक्ती किंवा संस्था यांना काही स्वतःची तत्व पाळायची असतात. लक्षात घ्या, ठीक आहे. समाजकार्य करायचे तर काही तत्व पाळावी लागतात, आणि ही तत्व जी आहेत ना, याच तत्वांवरती आपल्याला विचारला जातो क्वेश्चन. ओके, आधी मी तुम्हाला तत्व सांगते. पहिलं तत्व आहे व्यक्तीच्या पात्रतेवर विश्वास. आता हे तत्व बुलेट पॉइंट झालं आपल्या व्यक्तीच्या पात्रतेवर विश्वास, पण तुम्हाला याच्यामध्ये जे एक्सप्लेनेशन आहे ना, या एक्सप्लेनेशन वरती क्वेश्चन असतो. जसं की आत्ता क्वेश्चन तुम्हाला विचारलाय स्वयंनिर्णयाचं तत्व, तर स्वयंनिर्णयाचं तत्व तुम्हाला कुठून विचारलं, इथं दाखवून देते मी तुम्हाला की कोणत्या तत्वामधून क्वेश्चन तुम्हाला केलेला आहे. दुसरं तत्व तुम्हाला दिसतंय स्वातंत्र्य, तर या स्वातंत्र्य तत्वावरून तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे स्वयंनिर्णयाचा. कसा, बघा, व्यक्तीला स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा अधिकार असतो. याच्यामध्ये व्यक्तीला सामाजिक, आर्थिक, व्यक्तिगत गरजा असू शकतात, आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती काय करतो, कोणत्याही साधनांचा वापर करू शकतो. आणि जे शेवटचं सेंटेन्स तुम्हाला दिले, याच्यामध्ये स्वयंनिर्णयास फार महत्त्व असून स्वतःची मदत स्वतः करायची असते. समजलं तुम्हाला? तर इथून तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. सांगण्याचा हेतू माझा काय, की तुम्हाला ही जी तत्व आहेत ना, ही तत्व डिटेल करावी लागतील, म्हणजे वरवर वाचून चालणार नाही. जसं की पहिलं तत्व आहे, पहिलं तत्व पण आपण बघूया, पात्रतेवर विश्वास. आणि याच्यामध्ये इंग्रजीमध्ये जे दिले तेही तुम्ही लक्षात ठेवा. आता इथून जर आयोगाला क्वेश्चन विचारायचा असेल, तर व्यक्तीच्या पात्रतेनुसार
सामाजिक कार्यकर्ता कार्यपद्धती करत असतो. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या कशाला महत्व आहे, योग्यतेला महत्व आहे, कीवर्ड आहे हा. याच्यामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिकरणास महत्व दिलं जातं, त्याचबरोबर व्यक्तीच्या योग्यतेवर विश्वास ठेवून वातावरण सुखमय करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जर या तत्वावरती आयोगाला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्हाला इथं योग्यता किंवा वैयक्तिकरण ह्या दोन वर्ड्स वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. तर अशा लेवलची तुमची तयारी इथं असली पाहिजे. नेक्स्ट बघा, आत्मविश्वास. सगळी तत्व व्यवस्थित करून घ्या जेणेकरून तुम्हाला काहीच इथं अडचण येणार नाही. तिसरं तत्व आहे आत्मविश्वास. आता याच्यामध्ये कीवर्ड्स कोणते मिळत आहेत बघा. एकच क्वेश्चन आहे पण ह्या क्वेश्चनवरून तुम्हाला पुढे खूप सारे क्वेश्चन बनवू शकतात. याच्यामध्ये व्यक्ती स्वतःचा उद्देश, लक्षात घ्या हे कीवर्ड आहेत, स्वतःचा उद्देश आणि व्यवहारामध्ये बदल करण्यास सक्षम असतो. बरोबर, ओके. त्याच्यामुळे काय होतं, कार्यकर्ता व्यक्तीच्या उद्देश बदलाला सहाय्य करतो. कोणत्या तत्वामध्ये, लक्षात घ्या, समाजकार्याच्या कोणत्या तत्वामध्ये कार्यकर्ता व्यक्तीच्या उद्देश बदलाला सहाय्य करतो. कोणतं तत्व, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. ओके, क्लिअर. थोडक्यात काय बघा, कार्यकर्त्यांच्या सहाय्याने स्वतःची समस्या सोडवण्यात यश प्राप्त होण्यासाठी त्यांच्यामध्ये काय होतं, आत्मविश्वास पुन्हा निर्माण होतो. क्वेश्चन कसे बनतील याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. चौथं तत्व आहे समूह प्रयत्नांचा विकास. ओके, डेव्हलपमेंट ऑफ कलेक्टिव्ह एफर्ट्स. याच्यामध्ये बघा, समूहामध्ये सामूहिक कार्याच्या साधनांना निश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांना अधिकार दिलेला असतो. याच्यामुळे काय होतं, कार्यकर्ता त्याच वेळी सहकार्य करतो ज्यावेळी समूहातील व्यक्ती स्वतःला मदत करण्यास असमर्थ ठरतं. इथे कसा क्वेश्चन बनेल बघा, समाजकार्यामध्ये कार्यकर्ता कोणत्या वेळी किंवा समाजकार्याच्या कोणत्या तत्वामध्ये कार्यकर्ता काय म्हणू शकतो आपण, समूहातील व्यक्ती स्वतःला मदत करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा मदत करतो, असा क्वेश्चन बनू शकतो. तर तत्व काय आहे, समूह प्रयत्नांचा विकास. ठीक आहे. ॲट ए टाइम तुम्हाला हे सगळं तिथं लॉजिक लावणं, वाचणं, पुन्हा पुन्हा विचार करणं इतका वेळ आपल्याकडे नसतो. त्याच्यामुळे मल्टिपल टाइम रिव्हिजन आपली इथं पाहिजे. पाचवं तत्व बघा, सर्वांकरता समान संधी. लोकशाही समाजामध्ये आपण पॉलिटीमध्ये वाचतो हे समान संधी असते. कारण का, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता कशा असतात, भिन्न भिन्न असतात. बरोबर, पण विकासात्मक गरज जेव्हा निर्माण होते तेव्हा काय होतं, सगळ्यांना समान संधी दिली जाते. मग इथं क्षमतेचा विचार केला जातो का, नाही. बरोबर, याच्यामध्ये कार्यकर्ता काय करतो, योग्य साधनानुसार व्यक्तीला सहाय्य करतो. त्याच्यामुळे व्यक्ती काय करतो, आपल्या समस्या सोडवू शकतो. लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये कार्यकर्ता धर्म, जात, वर्ग यांचा विचार करतो नाही करत. थोडक्यात काय माहिती का, समान संधी म्हणजे इथं कशाचाही विचार करायचा नाही. कोणी कोणत्या धर्माचा असू दे, कोणत्या जातीचा असू दे, इथं फक्त समान संधी द्यावी लागते किंवा द्यायची असते. ओके. त्याच्यानंतर बघा, समाज कार्याची मूल्य आहेत. ही तत्व तुम्ही केली, 5 तत्वांवरती ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलाय. आपण असं थोडंसं विचार करूया की या वर्षी जर मूल्यांवरती क्वेश्चन आला तर तोही पार्ट तुमचा कव्हर पाहिजे. हे जस्ट आपलं डेमो सेशन आहे, तुम्ही पुस्तकामधून हा सगळा भाग कव्हर करू शकता. व्हॅल्यूज ऑफ सोशल वर्क. बघा, मूल्य याचा अर्थ अनेक प्रकारे घेतला जातो. म्हणजे नीती तत्वविषयक सिद्धांत असाही मूल्यांचा अर्थ घेतला जातो. मूल्य काय करतात, आदर्श घालून देतात. बरोबर, आचारसंहिता आणि सिद्धांत यांचा अंतर्भाव कशात होतो, मूल्यामध्ये होतो. लक्षात ठेवा, आचारसंहिता आणि सिद्धांत त्यांची निर्मिती कशातून होत असते, मूल्यामधून होत असते. बंधने पाळण्याची मानसिकता, भावना माणसामध्ये कशी असते, आतूनच यावी लागते. बरोबर, हे थोडंसं काय म्हणतात आपण याला प्रस्तावना आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डायरेक्टली मूल्य लक्षात ठेवायची आहेत. ओके, आता इथं मी मूल्य वगैरे तर घेतलेली नाहीये, पण तुम्ही पुढे जाऊन करू शकता. पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे, म्हणजे विचारलेला आहे, समुदाय संघटन हे डॅश डॅश आहे. समुदाय संघटन हे काम, हौस आहे, येईल का, नाही येणार. विकास संघटन आहे, थोडंसं याच्यावरून आपण इकडे जाऊ शकतो पण हेही चुकीचं आहे. साध्य, साधन, साधन, साध्य. तुमचं कन्फ्युजन या 2 ऑप्शन मध्ये असणार आहे. बरोबर, तुमचं कन्फ्युजन या 2 ऑप्शन मध्ये असणार आहे. पण जर तुम्हाला समुदाय संघटन ही संकल्पनाच क्लिअर नसेल तर या क्वेश्चनचा आन्सर अजिबात येणार नाही. तुम्ही कितीही विचार केला तरी सुद्धा नाही येणार. ठीक आहे, मग याच्यासाठी आपल्याला कोणतं कंटेंट कव्हर करावं लागेल, चला
तर समाजकार्याच्या पद्धती पुढे तुम्हाला क्वेश्चन विचारलाय 6 पद्धतींवरती, बरोबर, प्राथमिक आणि दुय्यम. तर या पद्धतीवरून तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये समुदाय संघटन ही दुय्यम पद्धती आहे, बरोबर. कसली पद्धती आहे? दुय्यम पद्धती आहे समुदाय संघटन. आता याच्यामध्ये काय आहे बघा, मानवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत ना, त्यांची पूर्तता करणं आवश्यक असतं. पॉइंट समजून घ्या, ठीक आहे. या मूलभूत गरजांची निकड लक्षात घेऊन त्यांना काय करतो आपण? अग्रक्रम देतो, प्रेफरन्स देतो, बरोबर. आणि समुदायातील या गरजांच्या पूर्ततेसाठी उपलब्ध असणारी साधनं बघा, साध्य आणि साधन हे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले, त्यांचा वापर केला जातो. याच्यासाठी समुदाय संघटन समुदायातच स्वतःच उपलब्ध असणाऱ्या अंतर्गत साधनांना शोधण्यास, साधनांचा उपयोग करण्यास समुदायाला मदत करतो. आणि जर वाटली तर बाह्य साधनांची मदतीची गरज भागवण्यासाठी संघटक उपयोग करतो. म्हणजे इथून तुम्हाला विचारलाय क्वेश्चन, बरोबर. ओके, लक्षात घ्या. थेरी तुम्हाला समजूनच घ्यावी लागेल. कट कॉपी पेस्ट आहे असे क्वेश्चन तुम्हाला नसणार आहेत, हे तुम्ही व्यवस्थित लक्षातच ठेवा, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. समुदायातील जी उपलब्ध साधनं आहेत आणि गरजा आहेत यांच्या आधारे समुदायाने स्वावलंबी होणं, समुदायामध्ये एकीची भावना, सहभागी सहकार्याची भावना विकसित करण्याचं कार्य कोण करतो? संघटक करतो. संघटकाचं कार्य विचारलं जाऊ शकतं. इतकंच नव्हे तर समुदायामध्ये जबाबदार नेतृत्व निर्माण करण्याचंही तो कार्य करतो. त्याच्याबरोबरच काय होतं? समुदायातील गटामध्ये आणि संस्थांमध्ये समन्वय साधण्यास कार्य समुदाय संघटनाकडून पार पाडलं जातं, ठीक आहे. ओके, क्लिअर. समुदाय संघटन ही डॅश डॅश तत्वांवर आधारलेली प्रक्रिया आहे. समुदाय संघटन ही एक लोकशाही तत्वावर आधारलेली प्रक्रिया आहे. समुदायातील कार्यक्रमामध्ये काय असतं? लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. आणि इथून काय होतं बघा, लोकांमध्ये आपलेपणाची भावना, कार्यक्रमामधून काही मिळवल्याची भावना, काही साध्य केल्याची भावना इथं निर्माण होते, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इतकं कंटेंट तुम्हाला कव्हर करावं लागेल. पुढे जर आपल्याला समुदाय संघटनेच्या स्वरूपावरती क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो बघा. सामाजिक संघटन ही समाज कल्याणाची एक प्रक्रिया आहे. सेंटेन्स लक्षात ठेवा. काय होतं तिच्याद्वारे? समाज कल्याणाच्या गरजा आणि साधनं यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो, बरोबर. पण तुम्हाला स्वरूप समजून घेण्यासाठी कोणते घटक महत्वाचे आहेत? पहिला घटक आहे संघटन का केलं जातं, कोण करतं, कुठे करतं, केव्हा करतं, कसं करतं, ठीक आहे. क्वेश्चन मार्क. आता या मुद्द्यांच्या आधारे काय केलं जातं? समुदाय संघटनेचं स्वरूप समजून घेतलं जातं. म्हणजे प्रामुख्याने संघटन करत असताना काही पद्धती वापरल्या जातात. याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलाय. 6 पद्धती, बरोबर. इकडे 3 इकडे 3 म्हणजे प्राथमिक 3 आणि दुय्यम 3. आता याच्यामध्ये बघा, समुदाय संघटनामध्ये ज्या योजना राबवल्या जातात ना, त्या सरकारी मदतीवर विचारला जातो क्वेश्चन. समुदाय संघटनामध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्या कोणाच्या मदतीवर राबवण्यात येतात, बरोबर. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था, म्हणजे फक्त सरकारी का नाही, इथं सेवाभावी संस्था ज्या आहेत ना त्या समाज कल्याणासाठी योजना राबवत असतात, हे आपल्याला इथं माहित असायला हवं, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. समुदाय संघटनेची तत्व. स्वरूप बघितलं आपण, तत्वांवरती पण क्वेश्चन येऊ शकतो, इव्हन आलेलेच आहेत बघा. सर्व समुदायांनी आपल्या गरजा उपलब्ध साधनांच्या आधारे पूर्ण करायच्या असतात. क्वेश्चन तुमचा याच्या भोवतीच फिरतो. त्याच्याबरोबरच त्यांच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत, समस्येवरती पण क्वेश्चन आहे. सोडवणुकीचे उपाय हे त्यांना शोधायचे असतात, म्हणजे अशी अपेक्षा असते. त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे इथं तुम्हाला समाजकार्य जे आहे ना त्या समाजकार्याची मदत पडते, बरोबर. ओके, क्लिअर. चला, तर इथपर्यंत हा जो आपला पहिला क्वेश्चन होता त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. याच्याही पेक्षा जास्त कंटेंट आपण इथं सांगू शकतो, पण तुम्ही पुस्तकामधून कव्हर करा. समाजकार्य समस्या सोडविण्यास डॅश डॅश पुरवतं. काय पुरवतं बघा? समाजकार्य समस्या सोडवण्यासाठी विचार पुरवतं नाही, पैसा पुरवतं नाही, सल्ला मार्गदर्शन बघा, सल्ला मार्गदर्शन पुरवतं, बरोबर. पण जर सल्ला मार्गदर्शन नकोच असेल, बरोबर, आम्हाला नको आहे, शास्त्रशुद्ध मार्ग आणि साधनं पुरवतं. उत्तर काय आहे? शास्त्रशुद्ध मार्ग आणि साधनं. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे उत्तर कसं? सांगते तुम्हाला. बघा, जेव्हा समाजकार्य म्हणजे काय प्रस्तावना आपण वाचतो त्याच्यामध्येच तुम्हाला उत्तर मिळून जाईल. समाजकार्य हे एक उपयोजित सामाजिक शास्त्र आहे. क्वेश्चन, समाजकार्य हे एक डॅश डॅश शास्त्र आहे, उपयोजित सामाजिक शास्त्र आहे, ठीक आहे. ओके,
कोणत्या हेतून समाजकार्य एक व्यावसायिक कार्य म्हणून उदयाला आलंय हे मी तुम्हाला शिकवलेलं होतं थेअरीमध्ये. तर व्यक्ती, समूह, समुदाय यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पद्धती आहे की नाही क्वेश्चन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पद्धतीवरती. ओके, मानव हा समाज. आता आपल्या क्वेश्चनचा आन्सर कुठं आहे बघा, आपल्या क्वेश्चनचा आन्सर इथंच आहे. व्यक्तीला पर्यायाने समूह व समुदायाला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक पद्धती व तंत्राच्या साह्याने मदत करतं, याच्यावरती होता क्वेश्चन, जो आता मी तुम्हाला इथं डिस्कस केला. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, जो आता मी तुम्हाला इथं डिस्कस केलेला आहे. ओके, आता इथे काही कारण पण आहेत, कारण तुम्हाला करावी लागतील. मे बी इथून पण तुमचा क्वेश्चन बनू शकतो. तर सांगण्याचा हेतू काय माझा, पुस्तकं वाचावीच लागतील, त्याला काहीच ऑप्शन नाहीये. कितीही तुम्ही व्हिडिओज बघा अनालिसिसचे, वेल प्रिपरेशननी तुम्हाला अनालिसिस करून दिलं जातं, बरोबर आहे. तुमचं जर वेल प्रिपरेशन नसेलच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होतील का, नाही सॉल्व्ह होणार, बरोबर. तुम्ही पुस्तकच नाही वाचली, तुम्ही थेरीच नाही वाचली, तर तुम्हाला क्वेश्चन कसे सॉल्व्ह होतील. जर तुम्हाला माहीतच नाही की सामाजिक संघटन म्हणजे काय आहे, बरोबर, तुम्हाला माहीतच नाही की व्यावसायिक समाजकार्य म्हणजे काय आहे, तर तुम्हाला उत्तर येतील का, नाही येणार. ओके, सो अजूनही वेळ गेलेली नाहीये, पुस्तकं घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला या घटकाचे मार्क्स अजिबात मिळणार नाही. 5 नंबरचा क्वेश्चन आपण थोडंसं स्किप करू, कारण हा हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, सोपा आहे. पुढचा क्वेश्चन बघा, समाजकार्याचा मुख्य उद्देश तुम्हाला विचारलाय, म्हणजे व्यक्तीला चलाक करणं असेल का, नाही. हुशार करणं असेल का, नाही. परावलंबी तर नाहीच नाही, स्वावलंबी बनवणं, बरोबर. सोपा आहे क्वेश्चन, पण समाजकार्याचे इतर पण उद्देश तुम्हाला पुढे जाऊन विचारले जाऊ शकतात. ओके, पुन्हा इथं तुम्हाला समाजकार्याच्या तत्वावरतीच क्वेश्चन आहे. समाजकार्याच्या तत्वानुसार समस्या असलेली व्यक्ती कलंकित होत असते का, नाही. केली जाते का, नाही. मानली जाते का, नाही. मानली जात नाही. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे, पण कंटेंट आपल्याला बघावं लागेल की क्वेश्चन कुठून विचारलाय. पुन्हा तुम्हाला तेच आहे, समाजकार्य उपयोजित शास्त्र आहे, जसं मी तुम्हाला डिस्कस केलं होतं. आणि इथं जसं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, सिंपल क्वेश्चन विचारलाय, स्वावलंबी बनवतं, बरोबर. त्याच्यानंतर बघा, समाजकार्याची तत्व, प्रिन्सिपल, हे आपण पाठीमाग आपण डिस्कस केलंय. याच्यावरूनच तुम्हाला दुसरा क्वेश्चन आहे, व्हॅल्यूज ऑफ सोशल वर्क वगैरे, हे सगळं मी तुम्हाला पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये डिस्कस केलंय. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, आता इथं तुम्हाला 8वा क्वेश्चन जो आहे ना, भारतामध्ये खालीलपैकी कशाची मोठी परंपरा आहे, कामगार कल्याण, समाज कल्याण प्रशासन, व्यावसायिक समाजकार्य, समाजसेवा. हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी देते, एकच क्वेश्चन. 9वा क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करते, व्यावसायिक समाजकार्याच्या किती पद्धती आहेत. ओके, 4 आहेत का नाही, 5 आहेत का नाही, 7 आहेत का नाही, 6 पद्धती आहेत. किती आहेत, 6 पद्धती आहेत. आणि याला खरा IMP, या सगळ्या पद्धती तुम्हाला करायच्या आहेत. इथं तर मी सगळ्या घेतलेल्या नाहीत, पण जर तुम्हाला असं वाटलं की समाज कल्याणासाठी सेशन कंडक्ट करावेत, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मेजॉरिटी 20+ विद्यार्थ्यांचे जर रिप्लाय आले, तर आपण इथं समाज कल्याणासाठी लेक्चर कंडक्ट करूया. ठीक आहे, ओके. चला, सामाजिक पद्धतीमध्ये आपण बघूया प्राथमिक पद्धती. बघा, समाजकार्याच्या प्राथमिक पद्धती सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बघा हा. समाजकार्य व्यवसायामध्ये सामाजिक परिस्थिती, सभोवतालचा परिसर, मानवी संबंध, कौटुंबिक वातावरण, दुःख, प्रेम, वात्सल्य, वस्तुनिष्ठपणा, समाज कार्यकर्त्यांची तर्कशुद्ध बुद्धी, याला महत्त्वाचं स्थान आहे. ठीक आहे, विचारला जातो क्वेश्चन, समाजकार्य व्यवसायामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबींना महत्त्वाचं स्थान आहे. ठीक आहे, साहजिकच या व्यवसायामध्ये व्यावसायिक समाजकर्त्याला मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सामाजिक शास्त्राची ओळख असायला पाहिजे. प्रत्येक विषयासंबंधी काही भाग घेऊन समाजकार्य ही उपयोजित समाजशास्त्राची नवीन शाखा निर्माण झाली आहे, लक्षात घ्या. आणि या सगळ्या सामाजिक शास्त्रातील विविध ज्ञानाचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. आणि वापर करून व्यावहारिक आणि व्यावसायिक समाजकार्याची निर्मिती झाली, बरोबर. आणि याच्यामधूनच तुम्हाला प्राथमिक आणि दुय्यम पद्धती विचारल्या जातात, ज्या की 6 आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्राथमिक पद्धतीमध्ये व्यक्ती सहाय्य कार्य आहे. व्यक्ती सहाय्य कार्य पूर्ण तुम्ही व्यवस्थित डिस्कस करून घ्या, वाचून घ्या पुस्तकामधून. ओके, चला, आता याच्यामध्ये खूप सारं कंटेंट आहे बघा. ही पद्धती आहे, बरोबर, प्राथमिक पद्धती आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं अजून,
याच्यामध्ये तुम्हाला व्यक्तिसहाय्य कार्याची वैशिष्ट्ये विचारली जाऊ शकतात. जसं की व्यक्तिसहाय्य कार्याची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती आहेत? सुप्त गुणांची ओळख, उपलब्ध साधनांचा परिचय, समायोजन करण्याची क्षमता, व्यक्तिमत्व विकास करून घेण्याची तयारी, बौद्धिक विकास, आत्मनिर्भरता. जसं तुम्हाला पाठीमागं समाजकार्याच्या तत्वावरती क्वेश्चन विचारला होता, स्वयंनिर्णयाचं तत्व, सेम तसाच क्वेश्चन तुम्हाला इथं व्यक्तिसहाय्य कार्याच्या वैशिष्ट्यांवरती येऊ शकतो. प्रत्येक वैशिष्ट्य तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या पुस्तकामधून, जेणेकरून तुमचा मार्क इथं जाणार नाही. ठीक आहे, ओके. इथं क्वेश्चन बनू शकतो. अजून कोणता क्वेश्चन बनू शकतो बघा, समाजकार्याच्या दुय्यम पद्धतीवरती क्वेश्चन बनू शकतो. इव्हन विचारलाय समुदाय संघटनावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, समुदाय संघटन म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. लोकशाही तत्वावर आधारलेला आहे हेही तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्या डेफिनेशन आहेत. जे जेकॉब यांची एक डेफिनेशन आहे, MJ रॉस यांची डेफिनेशन आहे. समुदाय संघटनेचं स्वरूप तुम्हाला मी आधीच डिस्कस केलेलं आहे. तत्व तुम्हाला करून घ्यावी लागतील. तत्वांमध्ये तुम्हाला समुदायाला आवश्यक वाटणाऱ्या गरजा, नेतृत्वाचा समावेश, अभिरुची लक्षात घेणं वगैरे वगैरे. इथं तर मी तुम्हाला थोड्याच पद्धती डिस्कस केलेल्या आहेत. टोटल 6 पद्धती तुम्हाला इथं व्यवस्थित करून घ्याव्या लागतात, लक्षात घ्या. याच्याही पेक्षा जास्त कंटेंट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. समुदाय संघटनाची कार्यक्षेत्र व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. किती आहेत कार्यक्षेत्र? 10 आहेत. या 10 कार्यक्षेत्रावरती तुम्हाला क्वेश्चन बनतो. समुदाय संघटनेच्या पद्धती आणि तंत्रावरती तुम्हाला क्वेश्चन बनतो. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन बनतो. ठीक आहे, म्हणजे हा जो सिलेबस आहे ना, हा सिलेबस तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. समाज कल्याण प्रशासनावरती क्वेश्चन आहे, पण विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं की या 6 पद्धतीमध्येच समाज कल्याण प्रशासन पण येतं. तुटक तुटक अभ्यास केला तर काहीच समजणार नाही. व्यवस्थित सिलेबस कव्हर केला तर तुम्हाला इथं सगळं समजणार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर हे होतं एक आपलं छोटंसं डेमो सेशन. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. पुस्तक घेताना जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता माझ्या नंबरवरती. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.